दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजणूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। ही बस का येत नाही अजून. आल्या तर दोन एकत्र येतात, नाही तर एक पण येत नाही. सिंपल होतं ना ते. पत्र माझं नाहीये. ऑटो. हाँ बोलो मॅडम, किती जाने काय? मी मराठीतच बोलणार, तुला कळलं नाही तरी. अहो मी पण मराठीच आहे, बोला कुठे जायचंय? सॉरी, ते माझंच चालू आहे. ऑफिसला घ्या, ऑफिसला. पत्ता तर सांगा. पत्ता नाही, तुम्ही घरी चला. MG रोड. हो मॅडम, मला वाटतं तुमची तब्येत बरी नाही वाटतं, तुम्ही घरीच जा. हो, घरी चला. MG रोड. माझे ना फोन शांतता. माधुरी, अगं काय चाललंय? भांडू नका. तू प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेस का? नाही. हा, मग लक्ष कुठे आहे तुझं? हो सरू, हा, हे मका सापडला बघ आतमध्ये. कोणाचा? मितूचा का निशाचा बघ? अगं मितूच असेल. ठेव, गौरीला देऊया आपण. बरोबर, ते एक नंबरची बेंदळी. आली का माझी बर्फी? या. हे बघ काय ता सापडला माका तुझ्या येंदळे मैत्रिणीचा. काय हा? हा, हे मी तुझच आहे. लिप बाम आहे, मी देईन तिला. काय का गौरी, ती अचानक आली, न सांगता निघून गेली. सगळं ठीक आहे ना? हो आई, मलाही माहित नाही ते. जय का चल्लचा चमच तू चक्षला चहे आशा जमा. हे काय बोलताय? हे मला सांग, काल रात्री ही भाषा मी ऐकली. काय काय परत बोलायचं? परत बोल. जय का चलू हो जमी. हा, सकाळी मी बोललो नाही तुला, काहीतरी गडबडीत होतात तुम्ही. पण याच भाषेत तू आणि मी तू बोलत होता. अगो गौरे, मितूवर ना आठवला. कामवाली सकाळी म्हणत होती, चौबेन सांगितले ते का गच्चीवर वेणू आणि मितू दोघे जण बोलत होते म्हणून. गच्चीवर वेणू आणि मी तू? अरे देवा. एक 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 मिनिट. कुणी सांगितलं? कुणी कुणी कोण 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 बोललं तुम्हाला? मोलकरीण? कामवाली? कामवाली या घरात आली कशी? नाही 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 नाही, अहो ती काही कामा गेली नव्हती. तिचा डोका दुखत होता म्हणून औषध घेऊ केली होती. कामात नव्हती गेली. तुम्ही काय पण काळजी करू नका. सावंतांच्या घरात कामवाली यायची नाही. झालं बाई. झालं? चला निघा आता, उद्या भेटू. हा, चला चला, आपापल्या घरी चला. घरी जाऊन अभ्यास करा, कळलं? चला, दारू उघड. काय एवढे लहान मुलांना रागवताय तुम्ही? शिस्त या वयात लागायला हवी, कळलं? नाहीतर तरुण वयात मुलं वाया जातात, वेणू सारखी. गच्चीवर? ती मितू सुद्धा गच्चीवर? आजीचे पापड वाळत घालून तुम्ही काय? काय चाललं? काय होतं? हा, काय चाललं होतं यांचं? बाबा, मला नाही माहित नीट. मला माहितीये काहीतरी चाललं असणार. मला हेही माहितीये की तुझं त्यात काही नाहीये. तिचं काय, मितूचं काय, काहीतरी नक्की चाललं होतं, हो ना? आपल्या घरी आली होती ती, आपली जबाबदारी आहे ती, लक्षात ठेव. बाबा, ते
वेणूला मीतू आवडते आणि मीतूला शिव. आणि शिवला? लाजा कशा वाटत नाही यांना? अभ्यासापेक्षा प्रेम प्रकटन जोरात चालली आहे त्यांची. म्हणून मला टीव्ही नको होता घरात. मग नाहीये ना आता टीव्ही घरात. माझा निर्णय योग्य होता होता. हो पण रेडिओ हा ना घरात. अगं उगाच मध्ये बोलू नका आणि विषयाला फाटे फोडू नका, कळलं? गौरी हे करण्यासाठी आली होती ती इथे. रात्री सुद्धा तिचेच काम करत होतीस ना, चॉकलेट वाटायची. प्रेम कशाची खातं ती अक्कल नाहीये. लिपस्टिक नाही सांभाळता येत, चालले प्रेम करायला. अहो त्या का लिपबाम म्हणतात. लावतात ओठावरच ना. हे काय ते महत्वाचं नाहीये. अहो राहू दे ना आता. आपल्याला काय करायचंय? आपण कशाला कुणाला सांगायला जायचंय काय करा आणि काय नको ते? आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं बस. आपल्या गौरीकडे बघायची काही गरज नाहीये, कळलं? हो ती आईबाबांशी असं कधी वागणार नाही, फसवणार नाही आई वडिलांना. अरे बाबाची मुलगी आहे ती, तिला माहितीये बाबा काय तो. उद्या मी तुझ्या बाबांना भेटणार, सगळं सांगून टाकणार आहे मी. अहो नाही हा नाही. हे बघा आधी शांत व्हा तुम्ही. असं करायची काही गरज नाहीये. आपण नंतर बोलू. हा आता शांत व्हा जरा. नचिकेत नाही काढले दागिने, नाही जमलं. नाही जमलं म्हणजे? मी तुला सांगितलं होतं ना बँकेच्या लॉकर मधनं दागिने काढून आण म्हणून. मी फोनही केला होता आठवण करून द्यायला. जमलं तर उद्या काढते. जमलं तर? हेच बाकी होते. निशात जमलं? तुला कळतंय का? अगं तुझ्या सांगण्यावरून मी ऍडव्हान्स पगार घेऊन मोकळा झालो होतो. ऑस्ट्रेलियाला जायच्या खरेदीवर सगळे पैसे संपवलेस. ते जर का असते ना तर आता ही वेळ आली नसती. गेलो आपण ऑस्ट्रेलियाला, घातले तिकडच्यासाठी घेतलेले कपडे. अजून तू तिथेच आहेस? नाही, जागी झालीये मी स्वप्नातनं. तू जागा केलायस मला. गेलंही गेलं, तूप गेलं, हाती फक्त धुपाटणं राहिलंय तुझ्या. तुला कळतंय का निशा तू काय बोलतेस ते? हा अगं मला कधीही ऑस्ट्रेलियाला जायचं नव्हतं. मला इथेच राहायचं होतं. ओरडू नकोस. राहायचं होतं ना इथे, मग राहा ना. आता माझे दागिने कशाला हवेत? हे बघ निशा, यापूर्वी आपलं अनेकदा डिस्कशन झालं आहे. घर खर्चाला पैसे द्यायचे असतील तर दागिने गहाण ठेवावे लागतील. तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे तर मग सांग ना. मला नको विचारू. ज्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणं कॅन्सल केलंस ना त्यांना विचार. हे बघ अरे नचिकेत निशा काय झालंय? पुन्हा सुरू झालात तुम्ही? काय झालंय? आता का तोंड फिरवून गप्प उभा आहेस? सांग नाही ना काय झालं ते. शांतता शांतता. आई तू तिच्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागू नको म्हणजे? निशा हळू हळू हळू. काय काय झालंय? काय झालंय? केवढा आवाज करताय तुम्ही दोघे जण? काय वाद झालाय? हे बघ आई मी तुला नंतर सांगतो हा प्लीज. अरे बरं पण आता जरा शांत राहा. काय शब्दाला शब्द वाढवू नका. भूक लागली असेल ना? स्वयंपाक झाला की बोलवते मी. काय नचिकेत? होय. हा हो. अरे जरा जपून, सगळे घरामध्ये आहेत. काय कळतंय ना तुला? हे बघ निशा, उद्या बँकेच्या लॉकर मधनं दागिने काढून आणायचे. दॅट्स इट. काय चाललेलं असतं दोघांचं? कधी पटणार आहे देव जाणे. आई आवरलंय का तुझं? ताट्या वाट्या घेते मी. हो झालंय माझं. जा गौरी डबा देऊन ये. मी नाही जात आजी. नको त्या विचारांना डोकं दुखायला लागलं. आई दे, मी देऊन येते. अगो मी देते, तू पानं घे. पोरा वाट बघत असतील. यार अब तक नहीं आई गौरी जी. तुला इथे भूक लागले आणि माझ्या तोंडाचे भूक पडाला त्याचं काय? क्या? तुझको मैंने कहा था मेरा सेटिंग करने को मितू के साथ, तूने वो क्यों नहीं किया? हे बघ शिव, तुला ते मितू नाही आवडत पण ते मला आवडतं. तू तिला बोलला पाहिजे होता की तुझं तिच्यावर प्रेम नाही म्हणून. तूने क्यों नहीं बोला? अरे तो हमारे सामने आ गई, हमसे कुछ बोला ही नहीं गया. हम उनको बोलना चाहते थे कि हमसे गलती हो गई और आप एक सेकंड. तू क्या बोल रहे? हे शिव, ते तुला मितू आवडायला लागलाय काय? क्या? तू
तुमको मेरा मितू अच्छा लगने लगा है क्या? क्या बकवास कर रहे हो आप? वो सामने है तो बोला क्यों नहीं तू कि तू उसको पसंद नहीं करता है? अरे हम आपके मीतू की बात नहीं कर रहे हैं। तो फिर किसकी बात कर रहा है? अज्जी, हाँ? ये तू क्या पागल हो गया क्या? अजय तू क्या दिमाग क्या बेच डाला क्या? ए भाई तू मितू रख ले, लेकिन वो आज अज्जी डिब्बा देने आई हैं। अजी हाँ एक सेकंड. अब हमें बता देते, हम लेके आ जाते। गौरी कुठे आहे? काय झालं? गौरीचं डोकं दुखता हा तुझ्यामुळे आणि मितूमुळे माहित्या. गौरीचे बाबा जाम भडकलं. गौरीन सगळे सांगितलं आणि त्यांका तुमच्या प्रेमाचं लफडो. आणि काय रे सगळ्या जागा सोडून तुमका गच्चीत सापडली. क्या हुआ है? अरे क्या हुआ काय? हा वेणू आणि ती मितू दोघं गच्ची पे भेटले. अरे सगळ्या बिल्डिंगला आजी 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 एक्स्ट्रीमली सॉरी आजी. ते गलती झाला, चूक झाला. अरे मी काय म्हणतोय. नाही ते मितूने मला मेसेज केला म्हणून मी तिला भेटला. मी तिला यापुढे नाही भेटणार. सॉरी, मी पाय पडते आजी. अज्जी सॉरी बोल रहा है अज्जी. अज्जी सॉरी बोल रहा है, माफ कर दो अज्जी. चूक झाला, तसं नाही होणार परत. एक्स्ट्रीमली सॉरी आजी, प्लीज. सॉरी अज्जी. अज्जी आजी आजी ए आजी रागावू नको प्लीज. ते कोणाला बोलू नको. एक्स्ट्रीमली सॉरी बोललो, पाय पडते मी. सॉरी. चोरून भेटा. आजी अरे लपून छपून भेटायचा. रियली? नहीं आजी ये क्या बोल रहे हैं आप? बट एक्चुअली आजी काय है ना, मितूला मी नाही, मितूला शिव आवडते. ये मितू तुझको पसंद करता है ना? अरे अज्जी के सामने कुछ भी बोले जा रहे हो. अज्जी अज्जी ऐसा कुछ नहीं है अज्जी. कितना झूठ बोलता है आजी. आजी वो मितू है ना, मितू या शिवला बघून ब्लश करते आणि मला बघून ओरडते. ए वेणू, अज्जी ऐसा कुछ नहीं है. वेण्या हाँ. मी काय म्हणताय, जरा ह्याच्यावर का बन ना तू. म्हणजे तब्येत बनव ह्याच्यासारखी, शिवसारखी. अजून हं? अजून म्हणजे हे का तू तब्येत म्हणतोस? अरे ह्या का जाडो म्हणत. तब्येत म्हणजे काय, कसरत करूची, मेहनत करूची आणि बॉडी बनवायची. हा का तब्येत कळला? हा ते तू बनव, म्हणजे मग तुझ्या प्रेमात मी तू पडतय की नाही ते बघ. आणि एक तुका सांगू काय रे, म्हणजे रागावू नको. हा तुझ्या पोटाकडे एकदा बघ रे बाबा. काय का म्हणजे काय, तू असं उभं राहिलंस, ताट उभं राहिलंस आणि खाली वाकून बघितलंस तर काय दिसता तुका? काय दिसणार नाही, आणि मध्ये पोट येतो ना. ते थोडा आहे नो, थोडा आहे ते. आणि असा वाढलेल्या पोटाचा ढेरपोट्या स्वप्नातला राजकुमार असता काय? काय शिव दे टाळी. समजला? आई इलय गो इलय. बर तुम्ही दोघांनी जेवून घ्यावा. हा? अज्जी हमने उन्हें कभी भी वैसी नजर से नहीं देखा. पण माका तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळाच दिसतंय. कळला? म्हणजे प्रेमात माझा काही विरोध नाही आणि जावई बापून सारखा प्रेमाची माका अलर्जी पण नाही. कळला? ए आई, अगो इलय येतय रे. हा. हा जेवून घेवा. हा? ओके हा. जिथे जाईल तिथे रमते. मीच जायला हवं होतं खरं म्हणजे. गच्चीवर हे भेटाभेटी करणार म्हणून कसले गप्पा मारते त्या? गच्चीच मिळाली आहे ना? तुम्ही सुरू करा. आजी ते कोणाला सांगू नको प्लीज. अरे हा बाबा जेव जेव चल. ओके. येतय. हा. मी आणि बघ बस त्या मितूपासून जरा लांबच राह. कळलं? जेव्हा मी तुला बघितलं तेव्हाच कळलं मला विचित्र मुलगी आहे म्हणून. आली काय, गच्चीत गेली काय, मला अंदाज होताच. तो कुठं होता? का तोही तिच्या बरोबरच होता? तो कोण शिव? हा त्याच्याविषयी बरीच माहिती आहे तुम्हाला. होता कुठं तो? अहो त्यावेळी तो आपल्या स्वयंपाकघरात होता. आईला गॅसचं सिलेंडर लावून द्यायला मदत करत होता. तुम्हाला त्याचीच मदत पाहिजे होती. अहो मग काय करणार,
त्यावेळे गौरीच्या आईचं नवरं घरी नव्हतं ना, म्हणान माका मला अंदाज होतास मुलगी गडबड आहे ती. तू तिच्या भानगडीत पड नको, कळलं का? दूर राहा तिच्यापासून. अहो तुम्ही टोकाची भूमिका घेताय. टोकाची काय? तिच्या अजून हिचं अडणार आहे काही? अहो गौरी बरोबर काम करते ना तिच्या ऑफिसमध्ये, रोज भेटीगाठी होणारच. अगदी समजा ऑफिसमध्ये दिसली, पहिलं टाळायचा प्रयत्न, त्यातून त्यांनी बघितलं हाय हॅलो कर, आपल्या स्वतःच्या फोनवर बोलत राहा. कुणाशी? माझ्याशी म्हणजे त्यांच्याशी बोल असं म्हणताय. अगो पण मग 1 रुपया खर्च होतो ना. अगं नाही नाही, आपण बोललो तर 1 रुपया खर्च होतो, गौरीने फोन केला तर नाही होत. अच्छा, ना ते काम कर, तू मला फोन करत जा, मिस कॉल दे, मी तुला फोन करतो ऑफिसमध्ये. ठीक आहे? हो बाबा, मग झालं. ठीक आहे. मी पापड आणते. हो. चल गो मी पण येते. अगं अगो आईल अगं बसच नाही, काय आहे. गौरी, हे बघ, तुका पडूचा साथ नको पडू, पण मी या प्रकरणात पडणार आहे. मका आवडता. आजी काही काय? काही काय काय नाही. हे बघ, मका मज्जा येते. मी पडणार आहे. आणि तुझे बाबा म्हणतात ना, तसं प्रेमात इतकं काय वाईट नसतं गो. ए काय तुमची दोघींची काय मीटिंग चालू आहे? हा, चला काय नाही, जेवायला चला. हा. आई, आता पुरे. हा हो हो हो. काय काय खलबत चालली आहे दोघींची? येतय गो, येतय. या आता. काय नाही बाई, जा तू. येतय मी. ही तुझी आई आहे ना, ती बाबांसारखीच वागूक लागली आहे. आजी अगं नाही तर काय, अगो गरीब पोरं आहेत ती, त्यांना मदत करू नको. मी तुला सांगते गौरी, मी एखाद्याच्या डोळ्यात बघितलंय ना, ते माका बरोबर कळता की त्याचं प्रेम हा तर नाही. अगो काय झाला? काय ग काय पडलंय? काय काय नाही, माझ्या हातून पडला चुकून. सॉरी आजी. अगो गौरे, हे बघ, माका एक सांग, माका एक प्रश्न पडला. हा, तू म्हणतस की त्या शिवचं मितूवर प्रेम नाही, बरोबर, पण ते शिवच्या डोळ्यात माका प्रेम दिसता हो. होय हो, कोणावर प्रेम करता? अయ్యో ते विकी ना 1 नंबरच्या कमी ना निघाला. कल आना चाहिए था उन्हें. क्यों? वो क्यों चाहिए तुम्हें? मला त्याचं तोंड पण पाहायचं नाहीये. मुझे उसका मुंह भी नहीं देखने का है. वही तो, ऐसा भी क्या कर दिया हमने? क्या गलती की है? बोल के तो जाना चाहिए था ना. बोल के जाना चाहिए था. तो वो क्या सब बोल के लेके जाता क्या? शिव वेणु मैं तुम्हारा सब सामान लेके जा रहा हूँ, मैं जाऊँ क्या? वो सब लेके चला गया, कदर भी नहीं छोड़ा. ये भी दूसरे का मांगना पड़ रहा है. तुला तरी पण पाहिजे, विकी पाहिजे. विक्की? क्या विक्की? विक्की की बात नहीं कर रहे हम. अरे मैं विकी के बारे में बात कर रहे हैं. कितना नुकसान करके चला गया हमारा. आपको अपने नुकसान की पड़ी है. उनके बारे में सोच सोच के हमारा सर फटा जा रहा है. ए, उनके बारे में कौन है? उनके बारे में अरे गौरी, क्या? पेट्रोलचे भाव वाढले. अरे बापरे, सोन्याचाही भाव वाढला. निशू, ए निशू, बोल. सॉरी ना. मी जरा चिडून बोललो काल तुझ्याशी. मी ना जरा स्ट्रेस मध्ये होतो म्हणून. प्लीज. तुला तुझी चूक कळली आहे ना, झालं तर मग. निशा, मी काय म्हणतो, बोल. आज बँकेतून दागिने आणून देशील प्लीज?
अगं मी अप्लाय केलाय हे बघ, आणि महिन्याभरात मला नोकरी नक्की मिळेल आणि पहिल्या पगारात तुझे सगळे दागिने सोडून आणेन, प्रॉमिस. पण बाबांना घर खर्चाला पैसे द्यायलाच हवे. माझे दागिने गहाण ठेवण्यापेक्षा तू बाबांना सांगून का नाही टाकत तुझी नोकरी गेलीये ते? हळू ना जरा प्लीज. आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत घर खर्चाला पैसे नाही देऊ शकत. 1 महिना चालवतील ते घर. अगं विकीनी जे काय केलं त्यामुळे त्यांना किती त्रास होतोय बघितलं ना आपण. त्यात आता माझ्या नोकरीचं सांगून मी त्यांना अजून त्रास नाही देऊ शकत निशा. अगं टेन्शनमुळे काय झालं बघितलं ना आपण. आता त्यात टेन्शन वाढवण्यासारखं काय आहे? तुझी नोकरी नाहीये पण बाबांची नोकरी आहे ना. आणि आई आजी सगळेच नोकरी करतायत आणि गौरी सुद्धा नोकरी करते. आता 1 महिना तिच्या पगारात घर खर्च चालवला तर काय हरकत आहे? एक मिनट शिव, त्या मितूला घेऊन मी परेशान है वो मैं समझ सकता है, पण गौरी के लिए तू इतना क्यों परेशान है? क्या शिव, काय तुझा पण विकेट पडला काय? देखिए अपने दिमाग के घोड़े दौड़ाना बंद कीजिए. आप जैसा सोच रहे हैं हम वैसा नहीं सोच रहे. अच्छा, हम तो गौरी यानी वो गौरी जी के घर वालों के बारे में सोच रहे हैं. हाँ, कैसे उनकी इज्जत के परखच्चे उड़ाए उस विक्की ने, और उनकी भाभी को कितने लाखों का चूना लगाया वो अलग. नहीं पण ते कोणाच्या तू वाट बघत होता? वो तू किसका इंतजार कर रहा था उधर? बड़े सवाल पूछने लग गए आप. MR हो या वकील?